हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शिंदे सर्स लक्ष अकॅडमी. आज आपण महाराष्ट्र जॉग्राफी हा सब्जेक्ट सुरू करणार आहोत. बघा, एकदम सिंपल ट्रिक्स आहेत आणि ते फक्त आपण लक्ष देऊन ऐका आणि व्यवस्थित आपण पाठांतर घेणार आहोत सगळे पॉईंट्स. आता फर्स्ट टॉपिक बघा कोणता आहे त्याच्यामधला, राजकीय आणि प्रशासकीय विभाग. त्याच्यामध्ये बघा मेन इम्पॉर्टंट पार्ट की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. आपण सगळा फॅक्च्युअल डाटा एकत्र केलेला आहे, तो आपण पॉईंट टू पॉईंट घेणार आहोत. बघा, तर स्थापना म्हटलं तर 1 मे 1960 ही पहिली बेसिक गोष्ट. आता क्वेश्चन असा येऊ शकतो बघा की स्थापनेवेळी किती जिल्हे होते किंवा किती तालुके होते. मागच्याच कंबाईनला आला होता बघा, डायरेक्ट क्वेश्चन होता की स्थापनेवेळी एकूण तालुके किती होते. मग आपण जिल्हे आणि प्रशासकीय विभाग यालाच फोकस करतो बघा, आणि तालुके आपल्याकडून निग्लेक्ट होतात. तर तालुके बघा 235 आहेत. किती आहेत तालुके? 235 तेव्हा होते. आणि प्रशासकीय विभाग 4 होते बघा, आणि जिल्हे किती होते? 26. 3 फिगर लक्षात ठेवायचे, 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग आहेत आणि 235 तालुके आहेत. हे झालं स्थापनेवेळचं. मग सध्या किती आहेत? तर सध्या जिल्हे बघा टोटल 36 जिल्हे आहेत. 26 डायरेक्ट 10 ॲड करा, 36 आत्ताचे आहेत. 6 प्रशासकीय विभाग 2 ॲड झालेत. ते कोणते बघा? नाशिक आणि अमरावती. म्हणजे कोकण, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे हे 4 आधीपासून होते. नाशिक आणि अमरावती नंतर ॲड झालाय. मग हा पण क्वेश्चन होऊ शकेल बघा की नंतर ॲड झालेले कोणते प्रशासकीय विभाग आहेत, तर ते आहेत नाशिक आणि अमरावती. आणि सध्या तालुके म्हटलं तर बघा 355. आणि जर मुंबई उपनगरमधले आपण 3 काउंट केले, कोणते सांगा ते? अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला, तर त्यांची संख्या होती 358. ते फक्त प्रशासकीय रचनेसाठी केलेले आहेत. म्हणजे 355 आणि 358 दोन्ही फिगर लक्षात ठेवा. मुंबई उपनगरला इन्क्लूड केला आहे की नाही ते बघून आपल्याला आन्सर काढायचा आहे. आता बघा महाराष्ट्राचा विस्तार हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. आता याच्यामध्ये बघा आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार बघायचा आहे. आता अक्षवृत्तीय कशी असतात सांगा? आडवी असतात ना, म्हणजे हा जो आहे तो काय असणार आहे? अक्षवृत्तीय विस्तार असणार आहे. आणि रेखावृत्तीय कशी असतात? उभी असतात. त्यामुळे हा जो आहे तो रेखावृत्तीय विस्तार. हा पॉईंट पहिला क्लिअर करा, कारण बेसिक आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. पण समजा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीमध्ये जर फसवलं तर तिथे आपली मिस्टेक व्हायला नको. आता त्याच्यानंतर बघा पूर्व कधी म्हणायचं आणि उत्तर कधी म्हणायचं. आता एक फिगर बघा. आता भारत कुठं आहे सांगा? उत्तरेला आणि पूर्व गोलार्धात आहे, म्हणजे महाराष्ट्र पण तिथंच येणार. मग समजा इथं आपण महाराष्ट्राची अशी फिगर कन्सिडर करूया. म्हणजे बघा अक्षवृत्तीय जर म्हटलं तर हे उत्तरेला आहे बघा, आणि जर रेखावृत्तीय म्हटलं तर हा पूर्वेला आहे. त्यामुळे हे जे आहे त्याच्या पुढे आपण उत्तर लिहितो बघा, आणि जे इथून ते इथंपर्यंत डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं आहे? पूर्वमध्ये म्हणायचं आहे. हा पॉईंट क्लिअर झाला का बघा. आता दुसरा पॉईंट येणार आहे की फिगर कोणता येणार आहे. आता फिगर बघा 15-22 हा पहिला पॉईंट आहे. असंच पाठ करा, 15-22 72 80. पहिला पॉईंट की हे डिग्री किती आहेत ते क्लिअर झालं पाहिजे. 15-22 72 80. आता हे जरी पाठ असलं सगळ्यांना तरी नेक्स्ट पॉईंटमध्ये परत आपल्याला फसवू शकतात बघा. 6च्या पाड्यातल्या सगळ्या फिगर आहेत बघा, लक्ष देऊन बघा. 6, 36, 48 आणि 54 सगळे बघा. 6, 36, 48, 54 6च्या पाड्यातल्या फिगर आहेत. म्हणजे तुम्हाला ऑप्शन एलिमिनेट करायला हे फायदेशीर ठरेल बघा. म्हणजे बघा 22 डिग्री 6 मिनिट, 72 डिग्री 36 मिनिट, 15 डिग्री 48 मिनिट आणि 80 डिग्री 54 मिनिट. पहिला पॉईंट होता की 15-22 72 80 हे लक्षात ठेवायचं आहे. परत वरून बघा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं आपण लिहून घेतलं तरी चालेल. 6, 36, 48, 54 असं अँटी क्लॉकवाईज तुम्ही लक्षात ठेवा. आणि मेन पॉईंट की उत्तर कोणाला म्हणायचं आणि पूर्व कोणाला. तर हे काय सांगा? रेखावृत्ती आहे, आणि जे उभा आहे ते काय? अक्षवृत्ती आहे. पॉईंट क्लिअर झाला का बघा. 100% ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर नेक्स्ट बघा. आता बघा महाराष्ट्राचा आकार सर्वसाधारणपणे कसा आहे बघा? त्रिकोणाकृती असा घेतलाय बघा. सर्वसाधारण कसं आहे? त्रिकोणाकृती. आणि ही एक फिगर तुम्हाला पाठच पाहिजे बघा की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, तर ते किती आहे बघा? 3,07,713. डायरेक्ट फिगर येते बघा, स्क्वेअर किलोमीटर 3,07,713. आता बघा ह्याच्यामध्ये परत एक पॉईंट आहे की अशी उत्तर दक्षिण लांबी किती आहे महाराष्ट्राची, आणि पूर्व पश्चिम लांबी किती आहे. ओके, तर पूर्व पश्चिम बघा. आता तुम्हाला बघितलं समजेल की ही जास्त आहे बघा, आणि ही कशी आहे? कमी आहे. तर ही किती आहे बघा? 700 आहे उभी आहे ती, आणि आडवी आहे ती 800 किलोमीटर आहे बघा.
वेगवेगळ्या बुक्समध्ये जरा ह्या व्हॅल्यू व्हॅरी करतात. आपण महाराष्ट्र सौदीला फोकस केलेला आहे बघा. इथे 700 किलोमीटर आहे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम म्हटलं तर 800. 700-800 लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. त्याच्यानंतर बघा 720 हा फिगर काय आहे मग? 720 आहे ते बघा कोकण किनारपट्टीची लांबी. म्हणजे जर फक्त कोकण किनारपट्टी विचारलं तर ती 720 येणार आहे आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण विचारलं तर ती 700 असणार आहे आणि पूर्व पश्चिम विचारलं तर 800. कोकण किनारपट्टी हा वर्ड आला तरच 720 किलोमीटर असणार आहे बघा. आता बघा हा एक पॉईंट ॲड झाला की आता जम्मू काश्मीरचं स्थापना कधी झाली तर ही एक डेट फक्त लक्षात ठेवा. 31 ऑक्टोबर 2019ला झाले बघा. आणि त्यामुळे सध्या राज्य 28 झालीत आणि 8 केंद्रशासित प्रदेश. तो दमण दीव दादरा 1 झाल्यामुळे ते 8 झाले आणि राज्य किती आहे सध्या 28. हा एक पॉईंट नोट करून घ्या. 31 ऑक्टोबर 2019 जम्मू काश्मीरची स्थापना आहे. सध्या 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता नेक्स्ट बघा. आता पॉईंट असा आहे की महाराष्ट्र क्षेत्रफळाने कितवा आहे तर याच्यामध्ये बघा महाराष्ट्र 3 नंबरला आहे बघा. एरियानुसार लोकसंख्येनुसार हे सगळं आपल्याला पाठच पाहिजे. एरियानुसार कसं आहे बघा एक ट्रिक आहे बघा लक्षात ठेवा. राममऊ हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा इथं कोण असणार आहे? राजस्थान असणार आहे. एम फॉर इथं मध्य प्रदेश आहे बघा. पहिला एम आहे तो मध्य प्रदेशसाठी आणि सेकंड एम आहे तो महाराष्ट्रासाठी आणि यू कशासाठी असणार आहे? यूपीसाठी. राममऊ ही ट्रिक कशाचे? एरियानुसार आहे बघा. कोणत्या राज्यांची एरिया जास्त आहे आणि कोणत्या राज्याचा कमी आहे. तर हे झालं राजस्थान, MP, महाराष्ट्र आणि यूपी. महाराष्ट्र 3 नंबरला हे लक्षात ठेवा. आणि ही एक फिगर आहे बघा की महाराष्ट्राचा एरिया मग भारताचे किती टक्के आहे तर तो किती आहे? 9.36%. समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आन्सर माहीत नसेल, महाराष्ट्राचं तुम्ही कुठल्याही घ्या, लोकसंख्या घ्या किंवा हे एरिया, साधारणतः 9 पॉईंट आन्सर असते बघा. मग ह्याच्यामध्ये हे 9.36% आहे बघा एरियानुसार. ट्रिक लक्षात आली का बघा? राममऊ. आता बघा अजून एक पॉईंट आहे की द्विभाषिक जी मुंबई राज्य स्थापना झालेली त्याची डेट पण विचारली जाऊ शकता. मग ती बघा 1 नोव्हेंबर 1956. मंथवरती सुद्धा फोकस करा कारण आयोग आता अलीकडे मंथवरती सुद्धा विचारायला लागलेत कारण इयर आपल्याला 56 पाठ असतं. 1 नोव्हेंबर 1956ला ही कशाची स्थापना आहे? द्विभाषिक मुंबई राज्याची. महाराष्ट्राची 1 मे 1960ला होती. आता दुसरा एक पॉईंट आहे बघा. कुलाबा जिल्ह्याचे नाव रायगड हे कधी करण्यात आलं तर 1 जानेवारी 1981. हे तुम्हाला पाठच केला पाहिजे ह्या डेट. 1 जानेवारी 1981 आहे बघा. आता बघा महाराष्ट्र जिल्ह्यांची जी पुनर्रचना झाली ते आपण बघायचं आहे. पहिला बेसिक लक्षात घ्या की कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झाले आणि कोणता नवीन जिल्हा क्रिएट झालाय, नाहीतर चुकून उलटसुलट होऊ शकतं. पहिल्यांदा बघा रत्नागिरीतून सिंधुदुर्ग झालाय आणि औरंगाबादमधून जालना. इयर कुठून स्टार्ट होते बघा? 81 पासून. आपण एक म्हणजे सेम इयरचे एकत्र केले बघा. हे जे 2 आहेत 1 मे 1981ला कोणते झालेत बघा? रत्नागिरीतून सिंधुदुर्ग झालाय, औरंगाबादमधून जालना. हे पहिलं क्लिअर झालं का बघा? ह्या डेट पण पाठ पाहिजेत आणि कशातून काय क्रिएट झाले ते पण. आता 82ला बघा एक 16 ऑगस्ट डेट आहे आणि एक आहे 26 ऑगस्ट. आता इथे उस्मानाबाद, लातूर आणि चंद्रपूर, गडचिरोली हे पाठ राहते आपल्याला की उस्मानाबादमधून लातूर झाले, चंद्रपूरमधून गडचिरोली. मग 16ला कुठला आणि 26ला कोणता यात कन्फ्युजन होऊ शकतं. मग पहिल्यांदा बाद आहे बघा, हे लक्षात ठेवा. पहिला काय? बाद आहे. उस्मानाबाद, लातूर हे पहिलं येणार आहे आणि दुसरं चंद्रपूर आणि गडचिरोली. 2 इयरच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का बघा. आता ही ऑड डेट आहे की 4 ऑक्टोबर 1990. बृहन्मुंबईमधून कोणता जिल्हा झालाय बघा? मुंबई उपनगर. आणि हा 31वा जिल्हा झालाय बघा. कितवा जिल्हा झाला हा? 31वा जिल्हा. बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर. डेट बघा 4 ऑक्टोबर 1990. आता 98च्या परत 2 आहेत बघा. अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार ह्या कधीच्या आहेत? 1 जुलै 1998च्या आहेत. त्याच्यानंतर बघा 99ला परभणी, हिंगोली, भंडारा, गोंदिया ह्या काही डेट सेम आहेत बघा, त्यामुळे इथं काही कन्फ्युजनचा विषय नाही आहे. आणि 1 ऑगस्ट 2014 रिसेंटली कुठला झाला? ठाणेमधून पालघर झालाय बघा. पॉईंट्स क्लिअर झाले का बघा? इथं कन्फ्युजन 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्टमध्ये होऊ शकतं. तर आपण काय ठरवलंय की आधी बाद आहे बघा, उस्मानाबाद, लातूर, नंतर चंद्रपूर, गडचिरोली. आणि हे एक लक्षात ठेवा की हा 31वा जिल्हा क्रिएट झालेला आहे. आता नेक्स्ट बघा.
आता प्रशासकीय विभाग आधी किती होते सांगा? 4 होते स्थापनेच्या वेळी, आणि नंतर नाशिक आणि अमरावती ऍड झाला, आणि तेव्हा किती, आता किती सध्या 6 आहेत. मग त्यांच्यामध्ये सुद्धा सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो ना, की सगळ्यात मोठा कोणता, सगळ्यात छोटा, किंवा 4 देतील आणि तुम्हाला अरेंज करायला सांगतील. आता इथे ट्रिक आहे बघा. औरंगाबाद ह्याच्यामध्ये तुम्हाला रंगा शब्द दिसतोय का बघा, नावाला फक्त फोकस करा. इथे रंगा आहे. नाशिकमध्ये आपण नाक हा शब्द घेऊया. आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे यूज करतो त्याच्यावर आपण बेसिक ट्रिक्स करायचे आहेत बघा. आता बघा, रंगाला काय तर नाकाचा प्रॉब्लेम झालाय समजा. रंगा नाक दाखवायला कुठे गेलाय? पुण्याला गेलाय. सॉरी, रंगा नाक दाखवायला पुण्याला गेलाय. म्हणजे बघा, तुम्ही ट्रिक्स लिहून घेत चला, म्हणजे तुम्हाला परत ते रिवाइज करायला बरं पडेल. ही स्टोरी क्लिअर झाली का बघा. कारण समजा रंगा पूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे समजा, मग त्याच्यामध्ये आपल्याला 6 प्रशासकीय विभाग घ्यायचे. रंगा काय करणार आहे? नाक दाखवायला पुण्याला गेलाय. परत दुसरा कोण आलाय बघा, नाक चावला म्हणून अमर कुठे गेलाय? कोकणात गेलाय. 2च व्यक्ती आहेत, एक रंगा आहे आणि एक अमर आहे. इथं पहिल्यांदा रंगा नाक दाखवायला पुण्याला गेलाय, आणि नाक चावलाय समजा म्हणून अमर कुठे गेलाय? कोकणात गेलाय तिकडचं औषध आणायला. हे असंच लिहून घ्या, आणि जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार त्यावेळी हे रिवाइज करायचं. कारण हे जर तुम्ही असं म्हणत बसला तर लक्षात राहणार नाही. रंगा नाक दाखवायला पुण्याला गेलाय, आणि नाक चावला म्हणून अमर कुठे गेलाय? कोकणात गेलाय. हा सगळ्यात मोठा असणार आहे, आणि हा सगळ्यात छोटा प्रशासकीय विभाग आहे. ट्रिक लक्षात आली का बघा. आता नेक्स्ट पॉइंट बघा. याच्यामध्ये परत आता किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत, हा परत डेप्थचा क्वेश्चन होतो. आता याच्यामध्ये बघा सिंपल 5 कुठे आहेत बघा, नाशिक, पुणे आणि अमरावती. तर मला सांगा, इथे नाशिक आहे, आपण वरती घेऊया. ओके, त्याच्यानंतर जरा खाली आला की इथे तुम्हाला अमरावती, आणि परत इकडे पुणे. मी तालुके आणि हे पाठ करण्यासाठी हे सांगते. नाशिकमध्ये बघा 5 जिल्हे आहेत, इथे पण 5 आहेत, आणि पुणे विभागात सुद्धा 5 जिल्हे आहेत. 5 क्लिअर झाले का? नाशिक, अमरावती आणि पुणे. आता बघा तालुके पण लागलीच आपण पाठ करून घेऊया. वरून बघा इथे 54, 56 आणि 58. सिक्वेन्स लक्षात आला का? छोट्यापासून मोठ्यापर्यंत 54, 56, 58. हे तिन्हीचं क्लिअर झालं बघा. आता पुढचे बघा. आता हा झाला आपला पुणे झाला, अमरावती झाला. आता सगळ्यात मोठा कुठला आहे बघा? औरंगाबाद आहे. औरंगाबादमध्ये बघा 8 आणि 76 म्हणजे 8 जिल्हे आहेत आणि 76 तालुके आहेत. कोणती पण फिगर विचारली जाऊ शकते. आता नागपूरमध्ये बघा, नागपूरमध्ये 6 64 आहे, म्हणजे 8 76 ही पहिली पेअर करू शकता. त्याच्यानंतर 6 64, 6 64 कोणाचे? नागपूरचे. अजून काय राहिलं? कोकणचं 7 47. 8 76 औरंगाबाद सगळ्यात जास्त, 6 64 नागपूर येणार आहे, आणि 7 47 कोकण येणार आहे. ह्या तिघांच्या पेअर करा, तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जाईल. आता नेक्स्ट पॉईंट बघा काय आहे की मॅक्सिमम क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो कोणता आहे बघा? अहमदनगर आहे. आता तसाच कोणता पॉईंट होणार आहे की मिनिमम एरिया कोणाचा आहे? तर मिनिमम कोणाचा आहे बघा? मुंबई शहरचा आहे. इथे शहर आहे का उपनगर आहे ते लक्षात ठेवा. इथे शहर आहे मिनिमम एरिया. आणि मुंबई उपनगरमधले 3 तालुके कोणते आहेत बघा? अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. परत बघा मॅक्सिमम एरिया कुणाचा आहे? अहमदनगर जिल्ह्याचा आहे. मिनिमम एरिया मुंबई शहरचा आहे. आणि मुंबई उपनगरमधले 3 तालुके कोणते आहेत? अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. आणि यांना जर काउंट केलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल किती होणार आहेत? 358 तालुके होणार आहेत बघा. आता परत एकदा आपण रिवाइज करूया बघा. आपण ट्रिक काय केलेली सांगायला की सिक्वेन्सनुसार पहिला केलेलं की रंगा नाक दाखवायला पुण्याला गेलाय, म्हणजे औरंगाबाद, नाशिक आणि पुणे हे झाला पहिला पार्ट. आणि परत काय केलेलं? नाक चावला म्हणून अमर कुठे गेलाय? कोकणात गेलाय बघा. हे 6 विभाग पाठच पाहिजेत. परत ह्या पेअर केलेल्या 8 76, 6 64 आणि 7 47 हे होतं औरंगाबादचं, हे होतं नागपूरचं आणि हे होतं कोकणचं. आणि हे अहमदनगर, मुंबई शहर आणि हे 3 तालुके. आता नेक्स्ट बघा. आता हे पार्ट आहेत बघा की देश म्हणजे नेमकं काय, खानदेश म्हणजे काय, मराठवाडा म्हणजे काय आणि विदर्भ म्हणजे याच्यामध्ये कोणते जिल्हे वगैरे येणार ते.
आता याच्यामध्ये बघा देश म्हणलं तर 7 जिल्हे येतात बघा, म्हणजे पुणे विभाग टोटली, कारण पुणे विभागात 5 जिल्हे आणि प्लस नगर नाशिक असं लक्षात ठेवा. पुणे प्लस नगर नाशिक हे काय येणार आहे, देश येणार आहे बघा. पुणे प्लस नगर नाशिक. हे काय झालं, देश झालं बघा. आणि जर खानदेश म्हणलं तर 3 जिल्हे, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. खानदेश आणि देश मधला फरक कळाला का बघा. खानदेश म्हणलं तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि देश म्हणलं तर पुणे विभाग सगळा, म्हणजे पुणे विभागातले टोटल 5 जिल्हे. 5 जिल्हे आहेत बघा हे. आणि हे नगर आणि नाशिक हे 2. आता मराठवाडा बघा. मराठवाडा म्हणजेच काय असणार सांगा, औरंगाबाद विभाग. मग अशा आपण पाठ केले बघा. औरंगाबादमध्ये किती जिल्हे होते, 8 जिल्हे होते आणि 76 तालुके होते बघा. आता विदर्भ बघा. नागपूर विभाग आणि प्लस अमरावती विभाग. नागपूर विभागात 6 जिल्हे होते बघा आणि अमरावतीमध्ये 5, असे टोटल 11 जिल्हे कुठे असणार आहेत, विदर्भामध्ये. ह्या 4 कन्सेप्ट क्लिअर झाल्या का बघा. आता नेक्स्ट बघा. आता आपल्याला तालुके पाठ करायचे आहेत. आता एवढी लिस्ट बघितलं की वाटतं हे लक्षात राहील का नाही, तर आपण एकदम सिंपल ट्रिक्स घेतलेल्या आहेत बघा, त्याच्यानुसार आपण पाठ करूया. मेन घेतले ज्यांना ट्रिक्स लागलेत, की समजा जर जोड्या लावायला क्वेश्चन आला तर एखादा जरी तुम्हाला माहित असला तरी निघेल त्यातून आन्सर. आता मेन म्हणजे बघा, तळासरी हे एक नाव लक्षात ठेवा, की जो पालघरमधील तालुका आहे, कोकण विभागातला सगळ्यात उत्तरेकडील तालुका. तळ आहे पण उत्तरेला आहे बघा, म्हणजे वरती. आणि सिंधुदुर्ग मधला जो दोडा मार्ग आहे तो खाली दक्षिणेकडचा सगळ्यात लास्टचा तालुका. मार्ग दक्षिणेकडे आहे बघा आणि तळ कुठे आहे, वरती आहे. हा झाला पहिला पॉईंट. आता पालघर मधले हे डहाणू, जव्हार हे काय कॉमन आहेत, हे माहिती आहेत आपल्याला. तर जे ऑड आहेत त्यांना आपण ट्रिक लावूया बघा. साक्री. साक्री म्हटलं तर साखरेला समजा धूळ चढली आहे काय तर साखरेवरती, म्हणजे साखर आणि धूळ अशी ट्रिक लावू शकता. हे लिहून घ्या तुम्ही, म्हणजे लक्षात राहील. साखर आणि धूळ म्हणजे धुळे जिल्ह्यातील तालुका कोणता आहे, साक्री आहे बघा. आता जळगावमधील बघा मेन तालुके कुठले आहेत. चोपडा एक आहे, यावल आहे, रावेर आहे आणि मुक्ताईनगर आहे. तर जळगाव म्हणजे जाळणे असं काहीतरी आपण ट्रिक लावूया बघा. इथे कोण आहे बघा, राव आहे. रावला काय करायचंय बघा, चोप द्यायचंय. ओके, रावला आपण चोप देणार आहोत. चोप दिल्यानंतर बघा त्याला आपण जाळणार आहोत, म्हणजे याला पण आपण त्या ट्रिकमध्ये घेऊया ना, म्हणजे हे सगळे जळगाव मधले आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी. मग जाळल्यानंतर काय होणार सांगा, तो मुक्त होणार. ट्रिक जास्त वेळा रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला इझिली आन्सर निघेल. रावला चोप द्यायचा आहे, चोप देऊन त्याला जाळायचं आहे आणि तो जाळलं की त्याला मुक्त होणार आहे बघा. म्हणजे रावेर, चोपडा, जळगाव आणि मुक्ताईनगर, म्हणजे जळगाव मधले हे सगळे तालुके. आणि यावल जळगाव काय आपल्याला पाठ आहे, आपण म्हणतानाच म्हणतो बघा यावल जळगाव जोडून. हे लक्षात आलं का बघा. राव त्याला चोप द्यायचा आहे, चोप देऊन त्याला जाळायचं आहे आणि जाळलं की तो काय होणार आहे, मुक्त होणार आहे. आता नेक्स्ट बघा. आता बुलढाणा. संग्रामपूर. संग्राम काय सांगा, बैल आहे, बैल. म्हणजे बुल म्हणजे आपण असं लक्षात ठेवू शकतो ना. संग्राम म्हणलं तर कोण आहे बघा, बुल आहे. बुलढाणा मधला कुठला आहे, संग्रामपूर आहे बघा. आता नंतर बघा अमरावती. याच्यामध्ये अमर हा वर्ड तुम्ही घेऊ शकता. आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे अमरावती वर्ड येईल किंवा अमरावती रिलेटेड काय लक्षात ठेवायचं आहे, तर त्या सगळ्या ट्रिक आपण अमरलाच लावायच्या, म्हणजे आपल्याला ट्रिक्स पण इझी होतील बघा. आता अमर कसा आहे बघा, धोरणी आहे बघा, एकदम असा तत्वनिष्ठ धोरणी आहे. परत बघा त्याला बाजारात जायला आवडते. कोणता बाजार आहे, चांदूर बाजार. आणि बघा त्याला 2 प्राणी म्हणजे पक्षी आवडतात, एक मोर आहे आणि गरुड. लक्षात ठेवा इथं वरुड आहे. अमर आलं तर कसं आहे बघा, तो धोरणी आहे एकतरी, धारणी. त्याच्यानंतर चांदूर बाजार म्हणजे त्याला बाजारात जायला आवडते. पक्षी कोणता आवडते, मोर एक आवडते आणि गरुड एक आवडते. लक्षात आलं का बघा. आणि चिखलदरा काय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. जे रेग्युलर पार्टच आहेत त्याला ट्रिक लावायची काही गरज नाही, जे एकदम ऑड आहेत त्याला ट्रिक्स लावूया आपण. हे लक्षात आलं का बघा. अमर म्हटलं तर धोरणी असणार आहे, बाजारात जायला आवडते त्याला, मोर आवडतोय आणि गरुड आवडते. आता नागपूरचं बघा. नागपूर. नागवरून आपण ट्रिक लावू शकतोय. नाग काय सांगा, नर आहे ना, मेल आहे असं लक्षात ठेवा. नाग कसं आहे, मेल आहे बघा, नर. सावळ्या कलरचा नाग आहे. चॉकलेटी कलर आपण सावळा लावू शकतो, म्हणजे सावनेर सावळ्या कलरचा आहे.
परत पारावरती बसलाय बघा तो, ओके. आणि कसा बसलाय, टेकून बसलाय पारावरती. नाग कसा आहे बघा, नागाला काय काय लावायचं, तो तर मेल आहे म्हणजे नर येणार आहे. सावळ्या कलरचा म्हणजे सावनेर, साव घेतलंय त्याच्यातलं. पार शिवणीमधला आपण पार घेतलंय, पारावरती नाग बसलाय आणि कसा बसलाय, टेकून बसलाय. मग समजा तुम्हाला यातला एक कुठला तर आला की पार शिवणी आला आणि इकडे जोड्या लावायला जिल्हे आले की कोणत्या जिल्ह्यातील हा तालुका आहे, तुम्हाला पटकन हे क्लिक झालं पाहिजे की पारावरती कोण बसलेलं, नाग बसलेला, म्हणजे काय असणार आहे, नागपूरमधला तो तालुका असणार आहे. परत बघा, नाग म्हटलं तर नर, परत सावळा आहे, पारावरती बसलाय आणि टेकून बसलाय. जेव्हा तुम्ही बुकमध्ये अंडरलाईन करता तेव्हा जिथे आपण ट्रिक लावली आहे ना तेवढंच अंडरलाईन करायचं, म्हणजे आपण परत नेक्स्ट रीडिंग करताना लक्षात येते की तिथे काहीतरी ट्रिक आहे. आता बघा नेक्स्ट, आता यवतमाळ, जिथे जिथे यवतमाळ वर्ड येईल तिथे आपण माळ घ्यायचे बघा. गळ्यात जी आपण माळ घालतो ती बघा पांढऱ्या कलरची माळ आहे, पांढर कवडा. माळ कोणत्या कलरची आहे, पांढऱ्या कलरची. आणि ती कुठं पडल्या बघा, झरात पडल्या, म्हणजे झरीचा मणी. पांढऱ्या कलरची माळ आहे आणि ती कुठे पडली, झऱ्यात. म्हणजे बघा, झरीचा मणी आणि पांढर कवडा, म्हणजे ह्याला काय असणार आहे, यवतमाळ. हा पॉईंट लक्षात आला का बघा. आता नांदेड बघा, आपण लग्न झाल्यावरती ग्रामीण भाषेत काय म्हणतो, नांदायला निघाल्या मुलगी. आता ह्याच्यासाठी बघा, नांदेड म्हटलं की सगळीकडे आपण 30 ट्रिक लावायचे बघा. समजा मुलगीची उमर झाल्या ना, पेठ उमरी. मुलगीचं नाव काय बघा, लॉली नाव आहे, लॉली. तिला काय नांदायला पाठवायचंय, बरोबर. आणि तिची उमर झाली, मग तिचं काय केलं पाहिजे सांगा, नांदायला पाठवायचं म्हणल्यावर धर्मानुसार तिचं लग्न लावलं पाहिजे, म्हणजे आलं धर्माबाद. आणि बघा, तिला भाकऱ्या वगैरे करायला आलंच पाहिजे, म्हणजे काय असणार आहे, भोकर येणार आहे. जर आल्या नाहीत तर मग हिमालयात पाठवायचं. ट्रिक क्लिअर झाली का बघा. हे देगलूर आणि मुखेड नंतर बघू, ते आता 2 आपण पाठच करूया, त्याला ट्रिक्स नाही लागलेली. नांदेड म्हटलं की काय लक्षात ठेवायचं आहे, कुणाला तरी नांदायला घालवायचं आहे. मग कोणाला घालवायचं आहे, लॉलीला घालवायचं आहे बघा. आणि का घालवायचं आहे, तिची उमर झाल्या, म्हणजे पेठ उमरी. आणि कसं आपण नांदायला कसं पाठवणार, धर्मानुसार तिचं विधी करून. आणि तिला काय यायला पाहिजेत, भाकऱ्या करता आल्या पाहिजेत. नाही आल्या तर कुठे पाठवायचं आहे, हिमालयात. गोष्ट लक्षात आली का बघा, म्हणजे ट्रिक आपली, तर ते लिहून घ्या तुम्ही. आता नेक्स्ट बघा, उस्मानाबाद आहे. उस्मान नावाचा मुलगा आहे कोणतरी, त्याची पण उमर झाल्या बघा. पण हे उमर गा आहे आणि हे पेठ उमरी आहे बघा. उमरी मुलगी म्हणजे स्त्रीलिंगी वाटते ना, आणि ही उमर काय ते मेल वाटते बघा. म्हणजे ते उस्मानला लावा आणि नांदायला आपण लॉलीला घालवायचं, तिथं उमरी लावा. उस्मानची काय झाली बघा, उमर झाली आहे. आता बघा, सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा हे काय आपल्या परिचयातले आहेत. आणि सिंधुदुर्गमध्ये बघा, सावंतवाडी आणि दोडामार्ग, हे खालचे 2. आपल्याला लक्षात न राहणारे कुठले आहेत बघा, हे मधले, हे रेग्युलरचे आपल्याला पाठ आहेत. परत एकदा आपण ट्रिक रिवाइज करतोय बघा. धुळ्याला काय लावलेली बघा, म्हणजे सॉरी, साखरीला साखर आहे, त्याच्यावर काहीतरी धूळ पडली आहे, म्हणजे साखर आणि धूळ. परत जळगावमध्ये, जळगाव म्हणजे जाळणे, ही ट्रिक लावली आहे. कोणाला जाळायचं आहे बघा, रावला जाळायचं आहे, त्याला चोप द्यायचा आहे, म्हणजे तो काय होणार आहे, मुक्त होणार आहे. आणि यावल जळगाव हे काय आपलं फेमस आहे. आता बुल बघा, संग्राम नावाचा मुलगा आहे, बैल आहे बघा नुसता, म्हणजे आपण बुल म्हणू शकतो त्याला. संग्राम म्हटलं तर बुलढाणा. अमरावतीमध्ये आपण ट्रिकसाठी अमर हा वर्ड फोकस केलाय. अमर कसा आहे बघा, एकदम धोरणी आहे, म्हणजे धारणी असणार आहे. त्याला बाजारात जायला आवडते. आणि कुठला बाजार आहे, चांदूर बाजार आहे बघा. त्याला मोर आवडतोय आणि गरुड आवडते, म्हणजे मोरशी आणि वरुड आहे. नागपूरमध्ये आपण नागवरून ट्रिक लावली आहे बघा. नाग कसा आहे सांगा, नर आहे, मेल आहे. सावळ्या कलरचा नाग आहे, म्हणजे सावनेर. कुठे बसलाय तो, पारावरती बसलाय, म्हणजे पार शिवणी. आणि कसा बसलाय तर टेकून बसलाय बघा, रामटेक. लक्षात आले, नागपूरमधले. यवतमाळमध्ये आपण माळला फोकस केलंय बघा. माळ आपली कुठल्या कलरची आहे, पांढऱ्या कलरची आहे बघा, म्हणजे पांढर कवडा. आणि ती कुठं पडली आहे, झऱ्यात पडली आहे बघा. म्हणजे त्याचे मणी वगैरे असं लक्षात ठेवू शकताय, त्याचे मणी सगळे झऱ्यामध्ये पडलेले आहेत, म्हणजे झरीचा मणी. आता नांदेड, नांदेड म्हटलं तर आपण काय म्हणलेलं की नांदायला घालवायचं आहे. आणि कोणाला घालवायचं आहे बघा, लॉलीला घालवायचं आहे. का घालवायचं आहे, तिची उमर झाली, पेठ उमरी. ह्या सिक्वेन्सनंच तुम्ही पण अंडरलाईन करा. कसं घालवायचं आहे, तिला धर्मानुसारच घालवायचं आहे. परत तिला भाकऱ्या करता आल्या पाहिजेत बघा, नाहीतर आपण तिला हिमालयात पाठवायचं आहे. म्हणजे लास्टचं आहे हिमायत नगर. आता उस्मानची काय झाली बघा, उमर झाल्या उस्मानची पण, म्हणजे उस्मान उमरगा. हे उमरगा आहे आणि हे पेठ उमरी आहे, इथला डिफरन्स लक्षात ठेवा. सोलापूरचं काय माहिती आहे आपल्याला, अक्कलकोट, मंगळवेढा. आणि सिंधुदुर्गमधला सावंतवाडी, दोडामार्ग. पॉईंट क्लिअर झाला का बघा. आपण नेक्स्ट बघू आता.
आता हा एक सगळ्यात मोठा आपला पुढचा पॉईंट आहे बघा, की कोणामध्ये किती तालुके आहेत की ते कसं लक्षात ठेवायचं. तर इथे पण असंच आपण सिंपल ट्रिक लावली आहे बघा. पहिला पॉईंट आहे की मुंबई शहरमध्ये तालुके आहेत का, नाही आहेत. मुंबई शहरमध्ये 0 आहेत. मुंबई उपनगरमध्ये 3 आहेत, हे आपण मगाशी बघितले. कोणते सांगा? अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला. ह्या दोघांचा विषय मिटला बघा. हा 0 आहे मुंबई शहर, आणि उपनगर आहे ते 3 आहेत. आता इथून खरं स्टार्ट होते बघा, जे की आपल्याला लक्षात राहत नाही. आता मराठीमध्ये बघा आपण एक वाक्यप्रचार वापरतो बघा, धूळ चारणे. म्हणजे एखाद्याला आपण धूळ चारली म्हणजे त्याचा पराभव केला. म्हणजे धूळ काय करायचे बघा? चारायचे. धूळ चारणे म्हणजे इथे 4 आलं का बघा. म्हणजे धुळ्यात किती असणार आहे? 4 तालुके असणार आहेत. इझिली लक्षात राहते बघा. हिंगोलीमध्ये आपण हिंगाची डबी मसाल्यामध्ये वापरतो, ती किती रुपयाला आहे बघा? 5 रुपयाला आहे. क्लिअर झालं का बघा? हिंग किती रुपयाचं आहे? 5 रुपयाचं हिंग आहे. धूळ चारायचे, हे क्लिअर झालं. आता बघा, नंदू वाशीवरून सकाळी 6ला अभ्यासाला येतोय बघा. नंदू 6 वाजता कुठून येतोय? वाशीवरून स्टडीला येतोय बघा. सहा वाजता नंदू काय करणार आहे? वाशीवरून स्टडीला येणार आहे. आता परत बघा, अकोला, भंडारा आणि ठाणे. ठाणे म्हणलं आपल्याला पोलीस स्टेशन, पोलीस ठाणे असं वाटू शकते ना. तिथे बघा कोका कोला आहे, आणि भंडारा म्हणजे यात्रा. त्या यात्रेसाठीच कोका कोला वगैरे त्याची 7 आहे बघा. कुठं आहे ती? 7. ठाण्यात 7 आहे बघा. कशाची? कोका कोला घ्या तुम्ही. आणि भंडारा म्हणजे ती यात्राच असणार आहे, म्हणजे तिथं ते सगळं होणार आहे बघा. तिथं त्याला 7 आहे असं लक्षात ठेवा. हा पॉईंट आपण नंतर बघू जरा. आता इझी लागतात त्या बघूया आधी. आता बघा, औरंगाबादला आपण मगाशी रंगा नावाचं ट्रिक घेतलेली बघा, प्रशासकीय विभाग पाठ करताना. सगळीकडे तीच घ्यायची. इथं आता रंगा आहे. रत्ना नावाची एक मुलगी आहे बघा. रंगा रत्नाला परभणीत काय सांगितले? नो एंट्री. नो फॉर आपण 9 असं लक्षात ठेवूया. कुणाला बघा? रंगा आणि रत्नाला परभणीमध्ये नो एंट्री. हे अशी तुम्ही स्टोरीज लक्षात ठेवा. कोणतंही एक आलं तरी क्लिअर होईल. रंगा रत्नाला परभणीमध्ये नो एंट्री म्हणजे हे 9. आता बघा, लातूरमध्ये तुम्हाला तूर दिसतं का? तूर डाळ म्हणू शकतो इथं लातूर. आणि सांगली कशासाठी फेमस आहे सांगा? हळदसाठी. म्हणजे सांगली म्हटलं तर आपण सगळ्या ट्रिक हळदलाच लावलेत बघा. पुढे पण आपण गड वगैरे पाठ करणार आहे, तिथे सुद्धा ही हेल्पफुल ठरणार आहे. सांगली म्हटलं तर हळद. हळद आणि तूर डाळ किती रुपयाला आहे बघा? 10 रुपयाला आहे. हिंगापेक्षा थोडंसं महाग पाहिजे ना. हिंग 5 रुपयाला आहे बघा. आणि तूर डाळ आणि हळद कितीला आहे? 10 रुपयाला. हा एक पॉईंट. आता बघा, सातारा, सोलापूर, बीड हे जर जिल्हे बघितला तर देवस्थानं फेमस इथं आहेत बघा. बीडचं ते परळी वैजनाथ, सोलापूरचं अक्कलकोट, तुळजापूर नाही सॉरी अक्कलकोट. साताऱ्यात तर ते 11 मारुतीतले जास्तीत जास्त तिकडेच आहेत. मग हे देवांचं काही ठिकाणं आली तर बघा 11 रुपये आपण दक्षिणा ठेवणार देवळात. सातारा, सोलापूर आणि बीड देवस्थान आहेत, तिथं काय असणार आहे? 11 रुपयाची दक्षिणा ठेवायची. त्याच्यानंतर बघा, आता कोल्हापूर आणि गडचिरोली ह्याच्यात काय 12. आपल्या इकडे 1 डझन आहेत बघा. गडावर तिकडं गडचिरोली आणि आपल्या इकडे कोल्हापूरला किती आहेत? 12 तालुके आहेत. आता बुलढाणा 13 आहेत बघा. 13 बुल असं काहीतरी लक्षात ठेवा. जिथे ॲक्युरेट जुळते तिथं आपण लावलेलीच आहेत बघा ट्री. 13 बुल असं लक्षात ठेवलं तर चालेल. आणि मग अशी बुल कोण होता सांगा? संग्राम बुल होता. म्हणजे संग्रामपूर तालुका बुलढाणामध्ये होता. तसंच बघा इथं काय करायचं आपण? 13 बुल. आता बघा, हे एक आपण बाजूला ठेवूया. मग अशी हा एक ठेवला आहे बघा. आता इथे रायगड आहे बघा. चंद्रपूर, जळगाव आणि नाशिक. इथं रायगडमध्ये राया आहे बघा. रायानं काय केलंय बघा? चंद्राचा जाळून नाश केलाय. आणि किती वेळा जाळले? 15 वेळा जाळले. म्हणजे बघा, रायाने चंद्राचा 15 वेळा जाळून काय केलेला आहे? नाश केलेला आहे. लक्षात राहिलं का बघा? रायाने चंद्राचा 15 वेळा जाळून नाश केलेला आहे. आता लास्ट पॉईंट बघा, यवतमाळ आणि नांदेड. तर मग अशा आपण नांदेडचं बघितलं बघा. नांदेड म्हणजे आपण नांदायला गेली असं लक्षात ठेवलं ना. मग नांदायला आपण कधी घालवणार आहे सांगा? 16व्या वर्षी. 16व्या वर्षी आपण असं गृहीत धरूया की 16व्या वर्षी नांदायला घालवायचं आहे. आणि नांदायला गेली म्हणजे तिला माळ घालून आपण नांदायला पाठवणार. क्लिअर झालं का बघा? 16व्या वर्षी काय करायचं आहे? माळ घालायचं आणि नांदायला पाठवायचं आहे. 15चं काय होतं? रायाने चंद्राचा 15 वेळा जाळून नाश केलाय.
ही 15ची ट्रिक. बुलचं काय होतं सांगा, 13 बुल होतं बघा, 13 बुल असं म्हणूया. परत बघा इकडे काय आपण 12 लक्षात आहे ते आपल्या. सातारा, सोलापूर, बीड म्हटलं तर काय होतं, देवस्थानं. साताऱ्याची ते 11 मारुती, सोलापूरचं अक्कलकोट वगैरे, बीडचं परळी वैजनाथ. मग देवाच्या ठिकाणी आपण काय करणार, 11 रुपये दक्षिणा ठेवणार बघा. इथेच पाठ करून घ्या, तुम्हाला परत रिवाइज करायची पण गरज नाही. आता लातूरमध्ये बघा तूर डाळ, आणि सांगलीचे आपण काय म्हणलेलं, हळद म्हणलेलं. तूर डाळ आणि हळद किती रुपयाला आहेत, 10 रुपयाला आहेत. परत बघा औरंगाबादमध्ये रंगा, रत्नागिरीत रत्ना. रंगा आणि रत्नाला परभणीमध्ये काय सांगितलेलं आपण, नो एंट्री म्हणलेलं बघा. त्याच्यानंतर अकोला, भंडारा. पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे ठाणे म्हटलं तर तिथं कोका कोला आहे, भंडारा म्हणजे यात्रा आहे, ते यात्रेत समजा त्यांना कोका कोलाची साथ आहे ठाणेमध्ये, म्हणजे इथं साथ येणार आहे. परत नंदू वाशीवरून सकाळी 6ला अभ्यासाला येतोय बघा. नंदू वाशीवरून सकाळी 6ला अभ्यासाला. हिंग, हिंग म्हटलं तर आपण म्हणलेलं की 5 रुपयाला हिंग आहे. आणि धूळ चारायची होती, धूळ चारणे म्हणजे त्याच्यावरून 4 लक्षात ठेवलेलं. आता इथे बघा, आता तुम्हाला लक्षात येईल की समजा जरी तुम्हाला हे पाठ नसतील, आता हे कसे जरा जास्त आहे त्यामुळे ह्याला ट्रिक लावलेलं नाही, आपण एवढ्यावरून आन्सर काढू शकतो. जोड्या लावायला काय एखादं निघलं तरी आपल्याला बास आहे बघा. त्यामुळे हे बाकीचं पाठ करा, तुम्हाला आन्सर निघेल. आता नेक्स्ट बघा पॉईंट आहे बघा की किनाऱ्यांची लांबी बघायची आहे, कोणत्या जिल्ह्याला किती किलोमीटरचा किनारा लागलाय. त्यामध्ये पहिला बघा रत्नागिरीला 237 किलोमीटर आहे. परत रायगडला आहे 122, सिंधुदुर्गला आहे 120 आणि मुंबईला आहे 114. तर पालघर आणि ठाणे यांचा बघा 102 आहे आणि 25 आहे. मग याच्यामध्ये पहिले 4 आपल्याला लक्षात ठेवायचे बघा सिक्वेन्सने. तर आपण काय करूया बघा, ट्रिक्स लावूया. ह्याला एक रत्ना जी आहे ती बघा रायगडच्या बीचवरती गेली. रत्ना फिरायला कुठे जाणार आहे, रायगडच्या बीचवर. मग रत्ना गेली म्हणून आता कोण जाणार, सिंधू म्हणणार की मी मुंबईच्या बीचला जाणार आहे. म्हणजे सिंधू कुठे जाणार, परत मुंबईच्या बीचला. किनाऱ्याचं काय जरी आलं तर पहिला कोण आठवणार आहे आपल्याला, रत्ना आठवणार आहे. रत्ना जाणार आहे कुठं, रायगडच्या किनाऱ्याला. आणि म्हणून सिंधू कुठे जाणार आहे, मुंबईच्या किनाऱ्याला. ही ट्रिक लक्षात आली का बघा. आणि लास्टला हे पालघर, ठाणे. ठाण्याचा सगळ्यात कमी आहे बघा, 25 किलोमीटर आहे. या ठिकाणी आपला राजकीय आणि प्रशासकीय महाराष्ट्र झालेला आहे बघा. आपण नंतर नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू.